हॅलो. Hello, sir. हा, आवाज येतोय? Yes, sir, clear. कम टू द नेक्स्ट पॉइंट. Product development and process. Okay. Hmm. So in short, in last introduction pattern, we have studied the what is product, what is development of product, change in product, innovation of products, and all. And here we study the product development and process. In time of product development of process, मी आधीच बोललो आपल्याला काय करायचं आहे की मार्केटिंग रिसर्च करायला लागेल की न्यू प्रोडक्ट टाकताना काय बघायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती अपॉर्च्युनिटी शोधायला लागणार आहेत. ओके. आणि ते जेव्हा अपॉर्च्युनिटी आपण शोधू तेव्हा आपली फर्स्ट स्टेप जी आहे ते अपॉर्च्युनिटीवर भेटल्यानंतर द फर्स्ट इज कन्सेप्ट ऑफ टेस्टिंग्स. आता कन्सेप्ट ऑफ टेस्टिंग्स मीन द व्हरायटीज ऑफ आयडियाज देअर. आता ह्या पॉइंटला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, इफ यू आर द बिग एंटरप्रेनर या बिझनेस टायकॉन इज देअर, तर तुमचं एकच बिझनेस असेल का किंवा एकच व्हरायटी ऑफ प्रोडक्शन असेल का? नाही. तर त्यात टाईम तुम्ही काय करणार आहोत, तर त्या प्रोडक्शनसाठी तुम्ही नंबर ऑफ पर्सन आर लॉन्चिंग देअर, ॲडवायझर इज देअर आणि ते ॲडवायझर नंबर ऑफ ॲडवाइस तिकडे तुमच्यासमोर ठेवणार. प्रपोजर आर देअर. आउट ऑफ दिस प्रपोजर यू आर सिलेक्टेड which one is best for you. आर यू गेटिंग? काय म्हणतोय मी? आउट ऑफ दिस प्रपोजल तुम्ही सिलेक्ट करणार की विच वन इज बेस्ट फॉर यू आणि जो बेस्ट असेल यू आर सिलेक्टिंग अँड लॉन्चिंग इन मार्केट. आणि मग त्याचे प्रोटोकॉल्स काय असतील ते प्रोटोकॉलची स्टडी करणार आणि ते डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठली आयडियाज वापरली पाहिजे ती आयडियाज वापरणार. आणि त्या आयडियाने जी कन्सेप्ट बनेल त्यालाच आपण टेस्टिंग ऑफ मार्केटिंग किंवा मार्केटमध्ये त्याचे काय कॅप्चरेशन आहे, ते आलं ते किती चालेल, त्याची काय आयडिया आहे. फॉर एक्झाम्पल जिओने जेव्हा लॉन्चिंग केलं तेव्हा आधीच त्याने बोललं होतं की टेस्ट ऑफ मार्केट के मॅक्सिमम डेटा भेटलं, इंटरनेट यूज करायला भेटलं मुलांना, द इरा ऑफ युअर जनरेशन, देन इट्स गुड. तर त्याने जेव्हा लॉन्च केलं तेव्हा डायरेक्टली बोललं जिओ फायब्रेक फ्री इंटरनेट सेवा सिस्टीम. हा वर्ड त्याने वापरला नव्हता आणि त्यांचा एवढं फायदा झालं की फ्री इंटरनेट भेटतोय. मग ते जिओ असो कोणी असो, पुअर नेटवर्क असो हायर नेटवर्क असो, नो आयडिया, फ्री इंटरनेट भेटतंय, दॅट्स गुड. देन जिओ आर लॉन्चिंग देअर आणि मॅक्सिमम कॅप्चरेशन इज देअर. आणि टेस्टिंग अशी होती की जिओचं सिम बुक करायला लाईन लागत होती because the one word free internet is there as compared to the remaining company is costing highly for the internet services on that time. Okay. तर जो हा टेस्टिंग मार्केट होतं आणि ते मार्केट टेस्टिंगने त्यांना समजलं की नंबर ऑफ respondent are there and they responded why to buy, ready to buy the product. Okay. Then from that we are the product are launch आणि त्यांनी तो मग प्रोडक्ट लॉन्च केला आणि तो जो लॉन्चिंग आहे तो त्यांना एवढं इफेक्टेड झालं की दे आर रेडीली वर्क इझी टू सेल दिस गुड्स. ओके. डाऊट आहे याच्यामध्ये? पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन झाली त्याच्यामध्ये? Nice, sir. ओके. पुढे जाऊया. देन मार्केटिंग स्टेज येते. आता काय केलं पाहिजे? द व्हेरी इम्पॉर्टंट मार्केटिंग इज प्रोडक्ट डेव्हलपमेंट सक्सेस. की काय आहे की आपण जो न्यू प्रोडक्ट आणतो ते कसं येणार आहे, हा एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली किंवा आम्ही ह्याच्यामध्ये काय चेंज आणणार आहोत. की टू सक्सेसफुल मार्केटिंग इज इमॅजिनेशन, इफेक्टिव्ह अँड क्रिएशन. आता जेव्हा नवीन येणार आहे ते इमॅजिनेशनवर प्रोड्यूस करायचं आहे. ती इमॅजिनेशन जर अं, आपण परफेक्ट लॉन्च केलं तर इट्स गुड. फॉर एक्झाम्पल Mahindra Mazda, हे जे न्यू प्रोडक्ट लॉन्च झालं Mahindraचं लाइक इनोव्हा कार. Mahindra माझा जो कार होती ती लॉन्च झाली. तर ती कशी मार्केटिंग केली गेली, तर त्याची मार्केटिंग सिस्टम तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल, की त्यांनी एक शार्क आहे त्याचे ते इमॅजिनेशन घेत होते आणि त्याने ते कारचे बॉडी पार्ट डेव्हलप करताना दाखवत होते इन टाईम ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. आर यू गेटिंग? बरोबर अशीच होती ना? हा सर, अशीच होती. हां, इट मीन्स ते इमॅजिनेशन काय करत होते, की तुम्ही रस्त्यावर एक शार्कला पळवताय असं इमॅजिनेशन घ्याल आमच्या ह्या कारमध्ये. जर तुम्ही विकत घेतला तर इन फ्युचर आमची जेव्हा लॉन्च होते त्याच्यामध्ये तुम्ही पर्चेस केलात तर. असं सक्सेसफुल मार्केटिंग त्यांनी केलं. बट then time of the products are launched and then the production or department are falls in this launching.
ते वेगळी गोष्ट आहे. पण त्यांची जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती, ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्या शार्कला रस्त्यावर आणण्यासारखी होती. पण इमॅजिनेशनमध्ये हे त्यांनी गडबड केलं, की शार्क पाण्यात असते, रस्त्यावर नसते. हाच त्यांना फटका बसल्यासारखा दिसला तिथे. फाइंड अ नीड्स एंड फिल इट. ती नीड्स त्यांनी फाईट केलं, की आपल्याला पण शार्कसारखं भारी भरकम मोठी गाडी लाँच करायची आहे, जी आपल्याला वर्क देणार आहे. ओके. आणि त्याच्यावर त्यांनी मग फील करण्याचा प्रयत्न केला. बट दे नॉट फील प्रॉपरली. नॉट फील प्रॉपरली ॲज कंपेअर टू द कंपॅरिझन ऑफ कार, इनोव्हा अँड अदर्स. तर त्याच्यासारख्या ज्या एस-यू-व्ही होत्या 9 सीटर या 10 सीटर त्यांची तो कंपेअर नाही करू शकला आणि मार्केटला तो सेटअप नाही करू शकला. ॲज कंपेअर टू द सेटअप इज नॉट वर्क देअर अँड द कंपनी लॉस्ट देअर अँड प्रोडक्शन आर लेस दॅन इमॅजिनेशन. त्यांनी जेवढं इमॅजिनेशन केलं होतं त्याच्याने त्याचं प्रोडक्शन लेस झालेलं आहे आणि आता ते मार्केटमध्ये डाऊनवर आहेत. ओके. ॲज कंपेअर टू द मॅच्युरिटी बेनिफिशियल अँड एक्सचेंज ऑफ रिलेशनशिप. ह्याच्यामध्ये काय होतं, द मार्केटिंगमध्ये एक मॅच्युरिटी म्युच्युअल बेनिफिशियल एक्सचेंज होतो रिलेशनशिपचा. कोणाच्या रिलेशनशिपचा? टुवर्ड्स कस्टमर अँड ओनर. ह्याच्यामध्ये जो लिंक बनतो, की आम्हाला काय पाहिजे, हे जर तुम्ही परफेक्ट घेतलात आणि त्याने जर लॉन्च केलेलं असेल अँड दिस प्रोव्हायडिंग बेस्ट अँड बेटर फॉर द कन्झ्युमर, देन द गुड्स आर बेस्ट फॉर द कन्झ्युमर अँड इट इज सेलेबल. स्ट्रॅटेजी ऑफ मार्केटिंग. कुठली स्ट्रॅटेजी केली पाहिजे? तर इन्क्रीज द नंबर ऑफ कस्टमर, की तुम्हाला नंबर ऑफ कस्टमर इमॅजिनेशन करून वाढवायचे आहेत. देन ट्रान्झिस्ट करायचं आहे, एव्हरेज ट्रान्झिस्ट. इट मीन्स त्यांची डिमांड आणि तुमची डिमांड दोन्ही एक होऊन तो प्रॉडक्ट बनला पाहिजे. द एव्हरेज इट मीन्स द 2 प्रॉडक्ट्स आर देअर. बट इज द डिमांडिंग प्रॉडक्ट अँड यू आर द प्रोव्हायडिंग प्रॉडक्ट. डिमांडिंग प्रॉडक्ट इज मीन कंझ्युमर डिमांड. प्रोव्हायडिंग प्रॉडक्ट इज मीन्स यू आर प्रोव्हाईड टू कंझ्युमर. दोघांचं जर मेल छान झालं, देन द प्रोडक्शन इज बेस्ट. Okay. Then increasing the frequency of repurchase. Frequency of repurchase, it means the making of the purchase quality of your frequent person. It means जो तुमचा कंझ्युमर आहे त्याने एक वेळ 15-1 लाखाची कार घेतला, तर तो फ्रिक्वेंट त्याला असे ऑफर गेले पाहिजेत किंवा असे पॉलिसीज गेले पाहिजेत, की पुन्हा तो 15 लाखाची तुमच्याकडून कार विकत घेऊ शकतोय. मे बी दे आर द लोन प्रोव्हायडिंग देअर, सर्व्हिसेस प्रोव्हायडिंग देअर, रिपर्चेस प्रोव्हायडिंग देअर, देन स्क्रॅप पर्चेस इज देअर. अशा खूप पॉलिसीज तिला दिल्या पाहिजेत आणि त्या पॉलिसी तुमच्या क्वालिटीमध्ये आल्या पाहिजेत आणि तुम्ही लॉसमध्ये नाही गेलं पाहिजे, हे पण विचार केला पाहिजे. Then what is concept of marketing are used there? The consumer oriented concept, then customer service oriented concept and profit oriented and society benefit. जे मी थोडक्यातच सांगितलं तुम्हाला, की काय केलं पाहिजे, की दोघांच्या तर्फे बघितलं पाहिजे, की कंझ्युमरला काय पाहिजे आणि आपल्याला काय दिलं पाहिजे. दोघांना एक करून जो प्रॉडक्ट बनेल, तो कंझ्युमर ओरिएंटेड असणार आहे. then कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेड असणार आहे, की त्यांना जी प्रोव्हाईड केलेली सर्व्हिस आहे ती बेस्ट मी दिली आणि त्याने जो तुम्हाला होणार आहे तो मॅक्सिमम प्रॉफिटच असणार आहे. इट मीन्स प्रॉफिट ओरिएंटेड. आणि जो बेनिफिट उचलणार आहे, तो कोण उचलणार आहे? द सोसायटी विच प्रोव्हायडिंग बाय युअर गुड्स. ओके. देन मार्केट रिसर्च. मार्केट रिसर्च कसं केलं जाईल? द पॉइंट ऑफ मार्केट रिसर्च वी आर हू हॅज माइंड द टार्गेटिंग ॲडव्हान्स ॲडवायझेस अँड ॲडव्हान्सेस आर देअर. आता टार्गेट काय असणार आहे, की आपण किती कॅप्चर करणार आहोत, कोणाकडे जायचं, कुठल्या वेमध्ये आहोत, आपण विलेजमध्ये आहोत, सिटीमध्ये आहोत, मेट्रोमध्ये आहोत, ह्याचं आधी आपल्याला टार्गेट सेट करायचं आणि त्या टार्गेटच्या हिशोबाने किती, कुठे, किती गुड्स लॉन्च केले पाहिजेत, किती आणि कुठे प्रोड्यूस केले पाहिजेत, ह्याच्यावर स्टडी केली पाहिजे. देन इनफ नंबर ऑफ targets are there and this target are business worth while of working. Okay. How large in the potential market and how much the potential market can I capture? How असे number of questions is there and then questions आपल्याला solution शोधायचं. It's called marketing research. Okay. Then opportunity and threats of market. तर 4 गोष्टी आहेत ज्या आता मी मार्केटिंग रिसर्चच्या पॉइंटमध्ये डिस्कस केलं. द फर्स्ट इज इकॉनॉमिक रिलेशन, जी-एन-पी, डिस्पॉसिबिलिटी ऑफ इन्कम, डिस्क्रिप्शन इन्कम. आता ही जी-एन-पी, डिस्पॉसिबल इन्कम अँड डिस्क्रिशनरी इन्कम, ह्या 3 पॉइंटवर आपण जेव्हा डिस्कस करणार आहोत, तर ह्याच्यातले जी-एन-पी अँड डिस्पॉसिबल इन्कम अँड हे जे कन्सेप्ट आहेत, ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्स कन्सेप्ट आहेत, जे करंटली आपण आता इकॉनॉमिक्समध्ये डिस्कस करतच आहोत. जसं की जी-डी-पी झालेलं आहे. फ्रॉम जी-डी-पी टू स्टडी द जी-एन-पी कसं असतं, हे करणार आहोत. तेव्हा मी तुम्हाला हे ब्रीफली एक्सप्लेन करेन. Then the legal and regulatory condition. Legal and regulatory condition means law and regulations as compared to the weight of vehicle. जर व्हेकलच आपण एक्झाम्पल घेतलं तर वेट ऑफ व्हेकल अँड त्यांचं पास आउट करणं, देन त्याचे पेपर अँड लिगलिसिस करणं, अथॉरिटीज टू डेव्हलपमेंट, देन द न्यू चेंज आर देअर, देन दिस न्यू चेंज
are also registered into memorandum of association is there. हे सर्व गोष्टीवर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. Then technological development. It means advisor, technological department, IT sector and of your organization are used. Okay. Then the societal focus, and societal it means the social focus, population, then values, attitude and trends. Okay, ह्याच्यावर डिस्कस करायचं. Population means the population of this area, and the population of this area and also the capable person of to purchase your buy your vehicles. Okay, तुम्ही एक नॅनो गाडी लॉन्च करायची जागा पण सिलेक्ट केली पाहिजे, किंवा मग तुम्हाला मोठी कुठली हाय सीटर कार बनवायची आहे, जी करोड्समध्ये विकायची आहे, त्याच्यासाठी पण तुम्हाला एरिया सिलेक्ट केली पाहिजे. यू आर डिसाइडेड टू नॅनो सेल इन मेट्रो सिटी as compared to the highly certified car or sale in the villages. That is the thinking are very bad, and it is affected on your business. Okay. देन प्लेसमेंट, मार्केट प्लेसमेंट, की तुम्हाला आता प्लेस कसं उचलायचं आहे, की मार्केटमध्ये कसं तुम्ही प्लेस करणार आहात. द प्लेसमेंट इज देअर आयडेंटिफाय द टार्गेट ऑफ मार्केट, size and growth of market, ability and is the reaching the segment, good fit with the organization objective, and great revenue generation with less investment. ह्याच्यामध्ये जो मेन पॉईंट आहे, द ग्रेट रेव्हेन्यू जनरेशन विथ लेस इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्हाला जो काय न्यू प्रोड्यूस करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं खर्च कमी होऊन जास्तीत जास्त सेल झाली पाहिजे, या गोष्टीवर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याने जो ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट आहे तो डायरेक्टली क्लिक होईल, अँड द ऑब्जेक्टिव्ह आर टू मोर अँड मोर प्रॉफिट. ओके. देन प्लेसमेंटमध्ये पहिले डिटरमाइन अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटीमध्ये काय, सेगमेंट साईज, की आपण जो करणार आहोत त्याच्यासाठी कुठला सेगमेंट साईज आहे आणि त्याचे काय ॲन्युअल यूज अँड पोटेन्शियल, की त्याच्यासाठी ॲन्युअल युजेस किती होणार आहेत आणि त्याचं आपल्याकडे पोटेन्शियल किती आहे. इट मीन्स द यूज ऑफ युअर मनी, यूज ऑफ युअर अपॉर्च्युनिटी, यूज ऑफ युअर गुड्स अँड ऑल. देन अँटिसिपेशन, ॲन्युअल ग्रोथ अँड मार्जिन. मार्जिन अँड व्हॅल्यू ऑफ यूज, ह्या गोष्टींचं पूर्ण डिटरमाइन करायचं आहे. देन इव्हॅल्युएट करायचं ह्याच्यातनं कुठली गोष्ट आपल्यासाठी बेस आहे. इट मीन्स strength and limitation, implication, and etc. The pricing strategy. The goal is to achieve to target profit. Can you hold the product and manufacturing cost uh, down to the less than 25% in present value, essential to manufacturing cost. Then obtaining price quotes and from the survival suppliers. Okay. Then testing. The concept of testing. The testing is the process of using quantitative methods and qualitative method. It means a simple survey, and then surveys are useful for the production. Hmm? Then prototype of development. Proto development is the process of precision device and technical of system and development of feasibility of solution. For example, uh, experimental and learning in the product and development of process, testing and profit of product of concept, communication and concept and development. Okay. Then the main point is testing of market. In the talking of testing of market, it means the taste of market, and here regarding your product. The testing of market experience conducting in the field laboratory, comparing actual storage and real life of buying situation. Without the buying, no is there are. Participation is the evaluation experience. Testing market may last from 4 week to be survival month. Okay, all of you. ओके सर. Unmute all. Khulud, Amisha, Akshay, Nabil, Raheen, Rihan, Sakshi, Sinin. Unmute please all of you. Here your topic number 3, production of PTQM. The system of production, production cycle, production development, product process, and decision of classification are cover is here. पूर्ण स्लॅबस इथे मी कव्हर केलेला आहे. नोट्स तुमच्याकडे असतील तर ते नोट्स हे करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. इथे टेक्स्टबुकमध्ये खूप शॉर्टली त्याला प्रेझेंट केलेलं आहे, विथ इन अ 5 पेज ऑनली. बट आय एम स्टडी ब्रीफली अँड प्रेझेंट यू, कारण की तुम्हाला मॅक्सिमम लिहायला जमलं पाहिजे. तो अभी वन बाय वन रिप्लाई देना है तुम्हें कि इसमें कौन सा पॉइंट ऐसा है जो तुम्हें फिर से एक्सप्लेन करना चाहिए.
कन्सेप्ट ऑफ टेस्टिंग पासून नाही सर, अजून मागे घे. मागे अजून. प्राइसिंग स्ट्रॅटेजी. सर ते 5 पॉइंट्स होते ना, त्याच्यामध्ये पहिला प्रॉडक्ट रिसर्च होता आणि शेवटला प्रॉडक्ट लॉन्च. अच्छा, प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस. येस सर. येस. तर ह्याच्यामध्ये आपण प्रोसेस करतो, की आपल्याला जे प्रॉडक्टमध्ये डेव्हलपमेंट केलं पाहिजे ते कसं केलं जातं. तर फर्स्ट इज की आपण मार्केटिंग रिसर्च करतो, की आपल्या प्रॉडक्टबद्दल मार्केटला काय डिस्कस चालली आहे. आर यू गेटिंग? तर डिस्कस आणि ते डिस्कसचं आपण ॲज अपॉर्च्युनिटी बनवतो. मे बी द बॅड थिंग इज देअर, मे बी द बेस्ट थिंग इज देअर. बोथ इज अपॉर्च्युनिटी फॉर यू. इफ बॅड थिंग इज देअर, क्लोज डाउन प्रॉडक्ट अँड रिप्रोड्यूस. अँड गुड्स थिंग इज देअर, द रिडेव्हलप देअर आणि त्याला आणखी छान प्रकारे प्रेझेंट करा. समजलं? हां सर. देन सेकंड पॉइंट येतो कन्सेप्ट ऑफ टेस्टिंग. आता ते टेस्टिंग इट मीन्स जे आपण लॉन्च करतोय, त्याच्या जर ते झालं, तर आणखी सेल होईल का? याचा एक सर्व्हे करतो. हं, समजलं? आणि तो सर्व्हे तिथे प्रेझेंट करतात. देन प्रोटोटाइप्स मीन्स त्याचे टाइप्स आहेत, त्याच्यासारखेच जे टाइप आहेत, त्यांचे डेव्हलपमेंट काय आहे, ते किती डेव्हलप करतायत इंटरनली ह्याची स्टडी करतो. ओके. आणि त्या स्टडीला फॉलो करतो. देन टेस्ट ऑफ मार्केट म्हणजे मार्केटिंगचं टेस्ट काय आहे? म्हणजे आता लोकांना काय पाहिजे हे आपण माहीत करण्याचा प्रयत्न करतो. कन्सेप्ट टेस्टिंग म्हणजे आपली कन्सेप्टला आपण टेस्ट करतो कंपॅरिझन करून, की आपण 1-2 जण ॲडवायझर करतो. एकाची कन्सेप्ट ऐकतो, दुसऱ्याची कन्सेप्ट ऐकतो. जी छान असेल ते आपण फॉलो करतो. आणि टेस्ट ऑफ मार्केट ह्या पॉइंटमध्ये त्याने काय बोललं ना, की मार्केट काय म्हणतं, पब्लिक काय म्हणते, जेव्हा प्रोडक्शन झालं आणि यूज करते त्यानंतर. आणखी ह्याच्यामध्ये काय चेंज पाहिजे होतं, असं आता आपण म्हणतो ना, हे असं होतं, पण असं असतं ते बरं झालं असतं. इट इज टेस्ट ऑफ मार्केट. समजलं? हां सर. हां. आणि त्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर जे आपले ड्रॉबॅक्स आहेत, ड्रॉबॅक्स इट मीन्स युअर ऑब्जेक्टिव्ह जे आपल्याला कन्क्लूड करतात आपल्या प्रोजेक्टमध्ये आणि जो कन्क्लूड होतो इट इज प्रॉडक्ट लॉन्च. आर यू गेटिंग? येस सर. आणखी कोणाला कुठल्या पॉइंटवर डिस्कस करायचं होतं? नेक्स्ट अक्षय, खुलूद, एनी डाउट्स? नो सर. रियान? Sir, I'll go through and let you know. हेलो? साक्षी? काय म्हणतेस? आवाज क्लिअर येत नाहीये. सिनीन, सुरभी, खुलूद, सुष्मिता कोणी डाउट्स आहेत का? लवकर सांगा. अरे की हा इथे चॅप्टर संपला मी डिक्लेअर करणार आहे आणि वी आर स्टार्ट इट इन नेक्स्ट फ्रायडे द न्यू चॅप्टर. स्मॉल चॅप्टर आहेत, बट स्टडी केले पाहिजे. नो वन Sir, डाउट्स? for now, no doubts. If I'll have any doubts, I'll let you know. ओके, ठीक आहे. हा रिहान. Product launch. In next lecture, we study the plant location, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट रिपीट करा ना. prototype development. Prototype development prototype development is a process of preparing a device, technique and system that demonstrate the feasibility of solution to problem. आता जे प्रॉब्लेम्स असणार आहेत, ते आपण जो मार्केट रिलेशन करणार आहोत, हे जे 4 कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत. या 4 कन्सेप्ट 1, 2, 3, 4 ह्यांचे जे कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट ऑफ टेस्टिंग, मार्केटिंग रिसर्च, देन टेस्टिंग ऑफ मार्केटिंग, हे सॉल्व्ह करण्यासाठी जो आपण पॉलिसी फॉलो करू, त्याला ते प्रोटोटाइप
प्रोटोटाइप डेव्हलपमेंट असं म्हणतात. फॉर एक्सपेरिमेंटल अँड लर्निंग इन द प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस. आता एक एक्सपेरिमेंट करणं आणि त्यावरून आपण इट मीन्स 1-2 प्रॉडक्ट लॉन्च करायचे आणि दोघांना की 2-3 जणांना फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं आणि त्यांचं एक एम घ्यायचं की काय म्हटलं पाहिजे, है ना? ह्याला प्रोटोटाइप म्हणतात. तर टेस्टिंग ऑफ प्रूफिंग. आमचं प्रूफ आहे ना आणि टेस्ट ह्यांना एक प्रॉडक्ट कन्सेप्टमध्ये फॉलो करायचं, की लास्ट टाईम आपण जेव्हा केलं होतं, तेव्हा आपल्याला ह्यावर रिव्ह्यू काय भेटलं होतं, म्हणजे आता काय केलं पाहिजे एंड ऑल. इट मीन्स कंपॅरिझन विथ अदर फर्म, की आपण आपलं प्रॉडक्ट जर अदर फर्मच्या समोर ठेवलं, ते आपल्याला जो एक्झाम्पलेवर भेटतोय त्यांच्याकडून, ते किती असणार आहे. देन कम्युनिकेशन कन्सेप्ट टू द प्रॉडक्ट, कन्सेप्ट ऑफ टू द प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीम्स ऑफ मेंबर आणि नंतर ते टीम ऑफ मेंबरशी डिस्कस करून, मॅनेजमेंटशी डिस्कस करून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली जाते. समजलं का? हो सर. ओके, ठीक आहे. आणखी कोणाला? सुष्मिता? ठीक है. In next lecture, we are study the next chapter, product cycle and product layouts. I stop there your lecture.